नमस्कार मंडळी. आजची तारीख आहे 27 फेब्रुवारी. पण थांबा, ही फक्त कॅलेंडरवरची एक तारीख आहे का? नाही. चला जरा याच्या आत डोकावून बघूया. तर 27 फेब्रुवारी खरंच ही फक्त एक तारीख आहे? कॅलेंडरचं एक साधं पान? अजिबात नाही. याच्या मागे आहे एक खूप मोठा अर्थ, एक जबरदस्त ओळख. ही फक्त एक तारीख नाहीये. हा तर शब्दांचा उत्सव आहे. आपल्या ओळखीचा, आपल्या अस्मितेचा अभिमान आहे. आपल्या मातीचा सुगंध आहे. आज आपण साजरा करतोय मराठी भाषा दिन. आणि हा दिवस कुणाच्या नावाने साजरा होतो माहितीये? ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आपल्या सर्वांचे लाडके कवी वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज, त्यांच्या जन्मदिवसानिमित्त, ज्यांनी आपल्या लेखणीतून मराठीचं वैभव खरं तर जपलं आणि वाढवलं. पण मग एक प्रश्न येतो की मराठी म्हणजे नेमकं काय? फक्त बोलण्याचं एक साधन? एक भाषा? नाही. याचं उत्तर ना याच्यापेक्षा खूप म्हणजे खूपच खोल आहे. बघा, मराठी म्हणजे फक्त बोलणं चालणं म्हणजे एक कम्युनिकेशन सिस्टम नाहीये. ती त्याहून बरंच काही आहे. मराठी म्हणजे काय? तर आईची प्रेमळ हाक, आजोबांनी सांगितलेली गोष्ट, आपल्या संतांची वाणी. ही एक भावना आहे जी आपल्या सगळ्यांना एकमेकांशी घट्ट बांधून ठेवते. आणि या भाषेचा पाया किती मजबूत आहे याचा विचार करा. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शब्दांमध्ये, त्यांच्या विचारांमध्ये आणि त्यांच्या पराक्रमात जी भाषा अक्षरशः धगधगली ना, तीच तर आहे आपली मराठी. पण मग आजच्या काळात काय? आजच्या जगात मराठीवर प्रेम करणं म्हणजे फक्त जय महाराष्ट्राचा स्टेटस ठेवणं नाहीये, नाही का? आपलं प्रेम ना याच्यापेक्षा खोल, कृतीतून दिसणारं असायला हवं. मग आपण काय करू शकतो? सोपं आहे. सगळ्यात आधी मराठीत बोलताना लाजू नका. मोठी स्वप्न बघा ना मराठीतून. मराठीतूनच व्यवसाय उभे करा, स्टार्टअप सुरू करा. आणि हो, दर्जेदार कंटेंट तयार करा. हे आहे खरं प्रेम, जे आपल्या भाषेला खरंच पुढे घेऊन जाईल. आता याचा अर्थ असा बिलकुल नाही की इंग्रजी किंवा दुसरी कुठली भाषा शिकूच नाही. अरे नक्की शिका, पण कसं? आपली ओळख, आपली मुळं विसरून नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला जग जिंकायचंय ना, मग आधी स्वतःची ओळख एकदम पक्की करा. आणि भाषा? भाषा तर आपल्या ओळखीचा सगळ्यात महत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या कुसुमाग्रजांनीच लिहिलंय, वेडात मराठे वीर दौडले सात. आठवतंय? पण कधी विचार केलाय, ती धाव, ती नेमकी कशासाठी होती? ती धाव फक्त रणांगणातली नव्हती. ती होती स्वाभिमानासाठी. आणि आज आपली धाव आहे आपली संस्कृती जपण्यासाठी, तिला पुढच्या पिढीपर्यंत, भविष्यात घेऊन जाण्यासाठी. कारण एक साधं सरळ सत्य आहे की कुठलीही भाषा तिच्या वापरानेच टिकते. आपण जितकी ती वापरू ना, तितकीच ती जिवंत राहील, समृद्ध होईल. म्हणूनच माझं तुम्हा प्रत्येकाला एक आवाहन आहे. जर तुम्ही यूट्यूबर असाल तर मराठीतून बोला, व्यक्त व्हा. लेखक असाल तर मराठीत लिहा ना. आणि जर विद्यार्थी असाल तर मराठीतून विचार करायला शिका. तिथूनच सुरुवात होईल. मराठी भाषा ही सिंहासारखी आहे, माहितीये? ती फक्त सुप्त आहे. तिला फक्त जागं करायची गरज आहे. आणि ही ताकद तिला जागं करण्याची आपल्या प्रत्येकामध्ये आहे. म्हणूनच लक्षात घ्या, 27 फेब्रुवारी हा फक्त एक दिवस नाहीये. हा एक रिमाइंडर आहे की आपण कोण आहोत, आपली मुळं कुठे आहेत याची आठवण करून देणारा दिवस. अगदी बरोबर. मराठी म्हणजे फक्त भाषा नाहीये. ती आहे आपल्या आईच्या मायेची भावना, विचारांची क्रांती आणि हो, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एक उज्ज्वल भविष्य. चला तर मग आज सगळे मिळून स्वतःला एक वचन देऊयात का? पहिलं वचन, आपण मराठी बोलू. मित्रांसोबत असू दे, नाहीतर ऑफिसमध्ये. अगदी अभिमानाने, जराही न लाजता. दुसरं, आपण मराठी वाचू. आपल्या महान साहित्यकारांच्या कथा, त्यांच्या कविता, त्यांचे विचार या सगळ्यांनी आपलं आयुष्य अजून समृद्ध करू. तिसरं, आपण मराठी लिहू. आपल्या शब्दांमधून आपले विचार, आपल्या भावना, आपली स्वप्न यांना पंख देऊयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चौथं आणि शेवटचं, आपण फक्त बोलणार, वाचणार, लिहिणार नाही, तर आपण मराठी जगू. तिला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवू. कारण हे नातं खूप सोपं आणि अतूट आहे. भाषा वाचली ना की संस्कृती वाचते, आणि संस्कृती वाचली की आपली ओळख टिकते. तर मग सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र, जय मराठी.